विश्ववंदनीय महामानव तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपण या ठिकाणी बघणार आहोत। 3 महिने या ग्रंथाचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत। संपूर्ण बुद्धाचं जीवनचरित्र, बुद्धाचं कार्य, बुद्धाचा उपदेश आणि बुद्धाच्या उपदेशाने बदललेले लोक आणि ते कशा कशा पद्धतीने बदललेले आहेत ते आपण या संपूर्ण ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी रेखाटलेला आहे ते आपण बघणार आहोत। तर पहिला भाग आहे सिद्धार्थ गौतमाचं कुळ, भाग पहिला, आणि त्या भाग पहिल्यामधलं कुळ भगवंताचं आपण बघत आहोत। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राजे नव्हते। ख्रिस्तपूर्व म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 6व्या शतकात उत्तर भारतामध्ये सार्वभौम असे एकही राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक मोठमोठ्या लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता। त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काही राज्यावर एका राजाची सत्ता नव्हती। 6व्या इसवी सन ख्रिस्तपूर्व 6व्या शतकाच्या पूर्वी भारतामध्ये संबंध देश वेगवेगळ्या विभागामध्ये राज्यामध्ये विभागला गेला होता। त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काही राज्यावर एका राजाची सत्ता नव्हती। एका राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती। हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे की ज्या एका राज्यावर एका राजाची असे एकूण 16 राज्य होती। त्यांची नावे जसं की अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज हे जे 16 राज्य होते हे यावरती एका राजाची सत्ता असलेले राज्य हे 16 राज्य होते। ज्या राज्यावर कोणी एका राजाची अधिसत्ता नव्हती ती म्हणजे कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथेलचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अकपतचे बुल्ले, केसपुतचे कालाम, कलिंग पिपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमागिरी होती ते भग्ग या राजावर एका राजाची अधिसत्ता नव्हती हे असे नाव आहेत। ज्या राजावर एका राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणत व ज्या राजावर एका राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य म्हणत असत। बघा, ज्या एका राजाची सत्ता होती त्याला जनपद म्हटलं जात असे आणि ज्या एका राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असं म्हटलं जात असे। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी जास्त माहिती काही मिळत नाही। या राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आतापर्यंत त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही। कपिलवस्तू जी आहे शाक्यांची त्यावरती विशेष अशी माहिती मिळत नाही। त्यावरती शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती, त्यावर विशेष लोकांची सत्ता होती हे सुद्धा आतापर्यंत माहिती नाही। तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित असे। त्यावेळेला एवढे मात्र निश्चित स्पष्ट होते
की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश म्हणजे राजवंश होते व आळीपाळीने ते आपला राजकारभार चालवित असत. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा दिली जात होती आणि जो राजसत्ता चालवत होता त्याला राजा म्हणून संबोधल्या जात होतं. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती आणि सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला जन्माला या पृथ्वी तलावर आले त्या वेळेला त्यांचे वडील शुद्धोधन राजा यांची शासन चालवण्याची त्यावेळेला त्यांची वेळ होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती. शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले होते. शाक्यांचे जे राज्य आहे ते भारताच्या ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य हे 4 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या 4 अशा 8 दिशा आहेत. वरची आणि खालची ह्या 2, ह्या 4 आणि 4 8 आणि वरची आणि खालची 2 अशा 10 दिशा आहेत. त्यापैकी भारताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे शाक्यांचं राज्य बसलेलं होतं. एक स्वतंत्र राज्य होते. त्या काळामध्ये कोशल देशाचा राजा शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यास यश मिळविले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत. बघा, तत्कालीन राज्यामध्ये म्हणजे त्या वेळेला कोशल राज्य हे सामर्थ्यशाली होते म्हणजे प्रबलशाली होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबल होते म्हणजे मोठे होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन आहेत. तर या ठिकाणी हा भाग कुळ जे सिद्धार्थ गौतमाचं कुळ आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. आता सिद्धार्थ गौतमाचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपण या ठिकाणी बघूया. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित ते नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असेल. शाक्यांची राजधानी जी कपिलवस्तू होती हे कपिलवस्तू कदाचित एक बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावाने ते पडलेले असेल. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य होता आणि या कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य होता. या जयसेनाला सिंहनू नावाचा एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कांचनाशी झाला होता. म्हणजे सिंहनू आणि कांचन हे सिद्धार्थ गौतमाचे आजोबा आणि आजी आणि जयसेन हा आजोबाचा वडील. म्हणजे जयसेन यांचा मुलगा सिंहनू, सिंहनूची सिंहनूची पत्नी कांचन आणि कांचन आणि सिंहनू या दोघांना 5 मुलं होती. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे वडील सिद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अमितोधन. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की सिद्धार्थ गौतमाचे वडील सिद्धोधन आणि सिद्धोधनाला 4 भाऊ आणि सिद्धोधन असे एकूण 5 भाऊ होते ते. तर सिद्धोधनाच्या व्यतिरिक्त सिद्धार्थ गौतमाला हे 4 चुलते, ज्याला आपण काके म्हणू, चुलते मुलाचे भाऊ धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन आणि अमितोधन असे 4 चुलते आणि वडील सिद्धोधन असे 5 मुलं. हे कोणाचे? सिंहनू आणि कांचनाचे मुलं. याच्या व्यतिरिक्त या दोघांना 2 मुली होत्या. सिंहनूला 2 मुली म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या
आत्या अमिता आणि प्रमिता या त्यांच्या 2 कन्या होत्या. कोणाच्या? सिंहनू आणि कांचनाच्या ह्या 2 मुली आणि 5 मुलं, असे जवळपास 7 अपत्य सिंहनू आणि कांचनाला होते. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. आणि हे जे काही सिंहनू, जयसेनेचा मुलगा सिंहनूचे मुलगा सिद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन, अमितोधन आणि 2 मुली अमिता आणि प्रमिता यांचं कुटुंबाचे गोत्र हे आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. सिद्धार्थ गौतमाचे वडील सिद्धोधन राजा, या सिद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतमाची आई महामाया, आणि सिद्धोधन राजा आणि महामाया यांचा विवाह झाला. आणि महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता व देवदह नावाच्या गावी तो राहत होता. कोलीय हा जो अंजन हा कोलीय देशामध्ये कोलीय वंशाचा होता आणि तो देवदह नावाच्या नगरीमध्ये राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती, म्हणजे सिद्धार्थ गौतमाची मावशी. म्हणजे सिद्धोधन राजा हा एक योद्धा होता आणि सिद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला. कारण त्या काळामध्ये जसं आज मुलाला मुलगी पाहिल्यानंतर एकमेकाला पसंती झाल्यानंतर लगेच विवाह होऊन जातो, बोलचाल होऊन जाते, परंतु त्या काळामध्ये राजाच्या मुलांना शौर्य दाखवावं लागत होतं. त्याला स्वयंवर म्हणतात, स्वयंवर. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे स्वयंवर होत असत आणि त्यामध्ये ते शौर्य आपल्या सिद्धोधन राजाने दाखवलं आणि त्यामुळे त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. आणि दुसरा जो विवाह केला ते म्हणजे महाप्रजापतीची निवड केली. आणि महाप्रजापती ही महामायेची वडील बहीण होती, म्हणजे सिद्धार्थ गौतमाची कोण येणार? मावशी. सिद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती. त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत होते. म्हणजे सिद्धोधन राजा हा अवाढव्य राजा होता, एवढा श्रीमंत राजा होता की त्यांची जमीन अमाप अशी पुष्कळ अशी जमीन होती. या ग्रंथामध्ये असं सांगितलं की सिद्धार्थ गौतमाची जमीन नांगरण्यासाठी एक सोबत 1000 नांगर चालत होते. यावरून आपण अंदाज लावू शकता की सिद्धोधन राजा किती मोठा अवाढव्य राजा होता. त्यांची जमीन जुमला किती विस्तारित होतं आणि किती मोठे होतं याच्यावरून आपल्याला लक्षात येते. तो ऐश आराम राहत होता. त्याचे अनेक महाल होते आणि सिद्धोधन राजा हा ऐश आरामामध्ये राहत होता आणि त्यांचे अनेक राजमहाल होते. या ठिकाणी आपण इथे थांबूया. भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आज सिद्धार्थाचं कुळ बघितलं आपण आणि कुळ झाल्यानंतर आपण सिद्धार्थ गौतमाचं पूर्वज बघितलेलं आहे. तर हे आपण सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. सिद्धार्थ गौतमाचे पंजोबा कोण होते? जसं की त्यांचं नाव आहे जयसेन. जयसेनाचा मुलगा सिंहनूचा विवाह झाला कंचनाशी आणि सिंहनूला 5 मुलं 2 मुली. या अशा पद्धतीने आपण आज सिद्धार्थ गौतमाचा कुळ आणि पूर्वज बघितलेला आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सिद्धार्थ गौतमाचा जन्म. तर प्रिय सज्जनांनो, या धार्मिक चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून या धार्मिक चॅनलला आपण सहकार्य करा, सपोर्ट करा. आपणा सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतोय. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सबबुद्धानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते. साधु.